यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात घरावर सोलर प्लांट बसवून देण्याचं आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आलाय। या प्रकरणातील आरोपी सुनील विश्वेश्वर टाके याला अमरावती कारागृहातून प्रोडक्शन वॉरंटवर दिग्रसमध्ये तपासासाठी आणण्यात आले। या प्रकरणी दिग्रस येथील प्रमोद बोकडे यांनी सुमारे 2 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपीने सोलार प्लांट बसवून देण्याचं आश्वासन देत नागरिकांकडून पैसे स्वीकारले, मात्र प्रत्यक्षात केवळ अँगलचे स्ट्रक्चर उभारण्यात आले असून सोलर पॅनल, वायरिंग, इन्व्हर्टर आणि इतर आवश्यक साहित्य बसवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं नाही असा आरोप आहे। या प्रकरणात आणखी सुमारे 10 तक्रारदार पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे इथं अज्ञात चोरट्यांनी बालाजी मंदिर फोडून देवाच्या मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली। या घटनेमुळे गावात संतापाचं वातावरण निर्माण झाले। आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। मिळालेल्या माहितीनुसार गावातील गुणाजी ढगे यांच्या घरासमोरील बालाजी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून बालाजीच्या मूर्तीच्या डोक्यावर असलेला सुमारे 30 तोळे वजनाचा चांदीचा मुकुट तसंच गळ्यातील सुमारे 2 तोळे वजनाची चांदीची चैन चोरी केल्याचा आरोप आहे। सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी करत पोलिसांना माहिती दिली। या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव इथं एका शेतकऱ्याची कारल्याची बाग अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय। मिळालेल्या माहितीनुसार धुळगाव येथील शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांच्या गट क्रमांक 382/1 मधील कारल्याची बाग अज्ञात व्यक्तींनी उपटून टाकल्याचा आरोप आहे। मोठा खर्च आणि अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर उभी केलेली ही बाग तोडणीसाठी तयार असतानाच हा प्रकार घडल्यानं शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। संबंधित अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तसंच बाधित शेतकऱ्याला शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून केली जाते। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कोइलारी इथं गाव तिथं रस्ता शेत तिथं पानंद या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पानंद रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवलेत। संबंधित काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मंजूर करण्यात आलेल्या पानंद रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे। संबंधित कामाची गुणवत्ता तपासून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कंत्राटदाराला देयक अदा करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित प्रशासन किंवा कंत्राटदाराची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जांभूळकर कोइलारी युवराजी देवगडे यांच्या घरापासून तर यशवंतभाई पटले यांच्या शेतापर्यंत मातोश्री पालन रस्ता गेलेली आहे, परंतु ही पालन रस्ता निकृष्ट दर्जाची झालेली आहे। इथं कुठल्या प्रकारच्या पाणी चालून झालेलं नाही आणि हा निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे इथून खाली बैलबंडीसुद्धा जाऊ शकत नाही। तरीका हा काम योग्य पद्धतीने करण्यात यावा अशी मी विनंती करतो। माझे नाव दिवांगी हिरामन कटरे, कोइलारी येथील माजी सरपंच ग्रामपंचायत कोइलारी। आपल्या गावातील पालन रस्ता ही उत्कृष्ट दर्जाची बनवलेली आहे आणि ही बैलबंडी जाण्यायोगी नाही आहे, तरीचा ही पालन चांगल्या दर्जाची बनवण्यात यावी। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी बोगस खत आणि बियाणं विक्रीच्या प्रकरणावर भाष्य केलं। माध्यमांशी संवाद साधताना खासदार चव्हाण यांनी जिल्ह्यात बोगस खतं आणि बियाणं विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली। कृषी विभागातील अधिकारी अशा कंपन्यांना पाठीशी घालत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिलाय। नाही, आज त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कृषी विभागावरही सखोल चौकशी झालेली आहे। बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत। खत आहे, खतामध्ये रेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात
आढळत आहे आणि पावसामुळं शेतकरी परेशान आहे. मोठा स्पेल त्या ठिकाणी पावसाचा असल्यामुळं पेरलेलं बियाणं उगवत नाही आहे. तर त्या ठिकाणी DPDC मधून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी जर वेळ आली तर त्या ठिकाणी DPDC असेल का सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. कर्जमाफी जे काही बोगस कंपन्यांना कृषी अधिकारी पाठीशी घालत आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार का त्याची? निश्चितच जे बोगस कंपन्या आहेत त्याच्यावरची चौकशी करावी, बियाण्याचे स्लॉट त्यांनी तपासावा आणि जिथं जिथं असे प्रकार आढळत असतील, बोगस बियाणे उगवत नसतील तर त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी असं आमची मागणी आहे. कृषी अधिकारी करत नाहीत. निश्चितच जर होत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई. छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयात एका कार्यकर्त्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप समोर आलाय. या प्रकरणी मराठवाडा अध्यक्ष अनुसूचित जमाती शिवसेना माधव बुधवारे यांनी सह आयुक्त तसंच उपाध्यक्ष अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार 15 जुलै रोजी माहिती अधिकाऱ्याचा अपील अर्ज सादर करण्यासाठी कार्यालयात गेलेल्या माधव बुधवारे यांना तिथल्या एका खासगी कर्मचाऱ्यानं अर्ज देण्यापासून रोखल्याचा तसंच त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेचं मोबाईलवर चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित कर्मचाऱ्यानं हातावर मारल्यानं मोबाईल खाली पडल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा तसंच संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी तक्रारदारानं केली आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर येथे. बघू शकता इथे कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन स्वीकारलेलं आहे. कनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे जे उप आयुक्त आहेत तिथले. आज आम्ही या ठिकाणी आदिवासी जात प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक तक्रार आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. त्या पाठीमागचं कारण म्हणजे 15 जुलै 2026 रोजी या ठिकाणचे असलेले कर्मचारी, खाजगी कर्मचारी यांनी माझ्यासोबत, मी माधव बुधवारे मराठवाडा अध्यक्ष अनुसूचित जमाती शिवसेना, या ठिकाणी त्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली आणि त्याचबरोबर मला इथं अरेरावीची भाषा केली. या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रामधून, मराठवाड्यामधून सर्व बांधवांची विनंती होती किंवा तक्रार होती की बाबा ह्या प्रशासनाला खळबळून उठण्यासाठी आम्ही जरी शासनामध्ये असलो, ही सरकार, आम्ही शिवसेना आणि BJPची जरी आमची युती असली, आम्ही शासनाचा एक भाग म्हणून आम्ही ह्या कार्यालयावर आलेलो आहोत. ही सरकार, शिवसेना ही सरकार ही सगळ्यांच्या हिताची, BJP सरकार ही हिताची आहे. पण येथे असलेले कर्मचारी, खाजगी कर्मचारी खास करून जर ह्यांचा पुढाकार घेऊन जर ह्या ठिकाणी अरेरावीची आणि हुज्जत घालत असेल, गोरगरीब वंचित मागं असलेल्या आदिवासीवर जर अन्याय करण्याचा जर ह्यांचा मानस असेल तर हा मोडीस काढण्यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आहे. जर ह्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही शिवसेना स्टाईलनं सगळं ऑफिस फोडून टाकण्याची जिम्मेदारी मी त्या प्रशासनाची असेल. इथं भरलेले जे कर्मचारी आहेत, हे कर्मचाऱ्याची ताकद वाढते कसं काय? त्याचबरोबर ह्यांना कोण पाठबळ देतं? ह्या कर्मचाऱ्यांचे वर्तणूक प्रमाणपत्र तपासलेत का? हे कोणत्या एजन्सीमधून घेतलेले आहेत हे मी ह्या कमिटीला ह्या आपल्या माध्यमातून विचारतो. अशा प्रकारे वर्तन ह्या ठिकाणी गैरवर्तन कोणत्याही आमच्या शासनामध्ये आम्ही हे खपवून घेणार नाहीत. आम्ही ह्या नम्रतेनं आणि विनंतीपूर्वक ह्या इथे असलेल्या कमिटीच्या उपाध्यक्ष प्रीती बोधरे मॅडमना मी विनंती करतो की जो कर्मचारी अशा प्रकारचं गोरगरीब वंचित आदिवासीवर जर अन्याय करत असेल आणि त्याला जर इथं दादागिरी आणि त्याला जर दाखवत असेल तर त्याला त्याची इथून निलंबन केलं जावं. अशा कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर तपासून घेऊनच या ठिकाणी त्याचं नियुक्ती करण्यात यावी, या संदर्भामध्ये आलो होतो. ज्या कर्मचाऱ्यांनी तुमच्यावर म्हणणं आहे हातावर मारलं त्यांनी, हातावर मारले, तर त्याच्यावर का अधिकृत मॅडमने त्याच्यावरती काय कारवाई केली? मी तेच विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. मी ह्यांना ही घटना 15 जुलै 2026 रोजी घडली. त्यानंतर मी या ठिकाणी आज 17 तारीख आहे, 2 दिवसानंतर आलो. मी त्या दिवशी त्यांना लेखी मेलमध्ये त्यांना दिलेला आहे. पण अद्यापासून काय कारवाई झाली, काय झाली ह्याचा मला कसल्याही प्रकारचा त्यांनी पुरावा दिलेला नाही किंवा मला पत्र दिलं नाही. त्यामुळे जनतेमध्ये खूप रोष आहे. या ठिकाणी आणि आवर्जून सांगतो, 2011-12 पासून इथं असलेले जात वैधता प्रमाणपत्र हे एकही दिले गेले नाहीत. खास करून महादेव कुळे आणि मल्हार कोळ्यांचे
त्यामुळे जनतेमध्ये खूप मोठा रोष आहे. इथले अधिकारी वेळेवर कोणतेही कामाला येत नाहीत. त्याचबरोबर ह्यांचा येण्याचा वेळ दुपारी 12 वाजता आहे. येथे असलेल्या बोदरे मॅडम ज्या उपायुक्त आहेत त्या रोज दुपारी 12च्या नंतर येतात, 4 वाजता घरी जातात आणि त्यांचा वेळेचा जाण्याचा काही इथं कसल्याही प्रकारचं नोटिंग नाही आहे. हालचाल रजिस्टरमध्ये कोणी नोंदी करत नाही. किती वाजता कोणीही जेवायला जातं. अशा प्रकारचं इथं असलेलं म्हणजे शासनाचं कोणतंही काम होत नाही, गोरगरीब जनतेचं कोणतंही काम होत नाही. ह्या विरोधामध्ये शिवसेना खपून घेणार नाही आणि आम्ही ह्या विरोधात आवाज उठवू आणि जो अधिकारी काम करत नसेल त्याला पण आम्ही शिवसेना स्टाईलला आमचं आंदोलन करू. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नागडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पथकानं जेरबंद केलाय. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडत वन विभागाच्या कार्याचं कौतुक केलंय. मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं आप्पासाहेब साताळकर यांच्या शेताजवळ पिंजरा लावला होता. सातत्यानं सुरू असलेल्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्या या पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाला त्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आलंय. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित करण्यात आली. या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्ष विस्तार आणि संघटन बळकटीबाबत भूमिका मांडली. यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी संघटनेत ताकदीच्या कार्यकर्त्यांना संधी देत त्यांना सोबत घेऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं सांगितले. तसंच बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक जनतेचे प्रश्न आणि विभागातील विविध अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यावर आधारित आगामी काळातील पक्षाची दिशा निश्चित केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितले. परिषद घेत असताना नांदेडमध्ये आज माझा पक्षवाढीच्या संदर्भातून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक होती. येणाऱ्या काळामध्ये संघटनेमध्ये ताकदीचे कार्यकर्त्यांना पण संधी द्यायची आहे. त्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करून नांदेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा मजबूत करण्याचा आजचा बैठक आहे. मी आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेणार आहे. या भागातल्या जनतेचे प्रश्न, यातल्या असलेल्या अडचणी, पक्षवाढीसाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या भूमिका ऐकून घेऊन आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये पक्ष मजबूत कसा उभा करता येईल अशा प्रकारचा विचार आम्ही करणार आहोत. सर, नीट पेपर फुटेजच्या जे संदर्भ आहे खूप मोठा महाराष्ट्रभर, राज्यभर हे झालेला आहे, त्याबद्दल काय सांगा? नीट फुटेज झाली मागच्या वेळेला, ज्यावेळेला आमच्याकडे कोणी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये बदनाम झालं, त्यांचे आरोप झाले, भ्रष्टाचाराचे झाले, पेपर फुटीचे झाले, कुठले झाले की त्या मंत्र्यांचा राजीनामा मागितला जात होता. आज दुर्दैव आहे, ह्या देशामध्ये कोणी विरोध केला तर आम्ही ते करणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर अभिजित असेल, वांगचुक असेल, या लोकांनी गेल्या 18-20 दिवसापासून सुरू केलेल्या उपोषणाची साधी दखल घेतली जात नसेल, कोर्ट त्याच्यामध्ये जर सांगत असेल की याची दखल घेणं गरजेचं आहे, परंतु ज्यांच्याकडे दखल मागायची ते हुकुमशाही आहे. ते असले लोक आंदोलन केले तर ते चिरडून कसे टाकता येईल असा प्रयत्न करणार, त्यांच्याकडून अपेक्षा नाही. पण जनता उठाव जेव्हा करेल तेव्हा निश्चितपणाने यांना त्याचा धक्का बसेल. सर, आपला भारत देश संविधानावर चालतो आणि जे रूल्स अँड रेग्युलेशन जे GR आहेत सेंटरवरती, एक्झाम सेंटरवरती कुठेतरी मतभेद करण्याच्या हेतुअर्थी काही शिक्षक प्रवर्ग एका विद्यार्थ्यांना त्या जातीयतेच्या वेगळ्या अँगलने बघायला लागले आणि दुसऱ्या जातीयतेचा आक्रोश असा आहे की सर की कुठेतरी आम्हाला वेगळ्या भूमिकेमध्ये हे करायला लागलं. मला वाटतं की शिक्षण व्यवस्था ही नेहमी जात धर्म बघून केली जाऊ नये. हल्ली शिक्षण व्यवस्थेपासून सगळीकडे जात धर्माच्या नावावरच राजकारण केलं जातं आणि दुर्दैव असं आहे की त्याची झळ आता शिक्षण क्षेत्रापर्यंत आलेली आहे. म्हणून हा या जातीचा अशा प्रकारचा विचार करून विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आता जातीवादीच्या बाबतीमधली भूमिका घेऊन पुढे आणण्याचा प्रयत्न होतो. मला वाटतं की इथे कुठेतरी संविधानाचा आपण विचार करतो पण संविधान बदलणारेच अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करायला लागले. काही या असलेल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये काही धडे किंवा काही विषय टाकण्याचा प्रयत्न होतोय. हा खरं म्हटलं तर दुर्दैवाचा आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही स्वातंत्र्य याला मुठमाती देण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे.